मीराला तिचे आईवडील घेऊन गेल्यानंतर राघव हा खूपच एकटा पडला होता. राघवचं मन सारखं राघवला खात होतं. राघवला चांगली नक्षत्रावणी बायको मिळाली होती. आता राघवच्या त्रासाला कंटाळून गेलेली मीरा परत येईल का नाही याचा सुद्धा राघवला कल्पना नव्हती. राघव आता स्वतःच्या मनाची प्रश्न विचारित होता. आपण मीराशी एवढा छळ का केला? का तिला एवढा त्रास दिला? राघव हा एकटाच रूममध्ये बसलेला होता आणि तो स्वतःच्या मनाला कोसत होता आणि प्रश्न विचारित होता. मीराला आपण किती त्रास दिला? मला वाटलं सुद्धा नव्हतं की मीरा मला एक दिवस सोडून जाईल. हा तर माझा पूर्ण गैरसमज होता. मीरा ही खूप शिकलेली होती तरी पण ती माझा त्रास सहन करीत होती आणि मला समजून सुद्धा घेत होती. जर मी तेव्हाच सावरलो असतो तर आता चित्र काही वेगळंच असतं, असा राघव आपल्या मनाशी बोलत असतो. कदाचित मीराने माझा राग ओळखला असावा, त्यानेच ती शांतपणाने राहायची. खरं म्हणजे मीराचा मला भित्रा स्वभाव हा खूपच आवडला होता. फर्स्ट इयर कॉलेजवाल्यांचा पहिला दिवस होता. त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. नवीन कॉलेज, नवीन विद्यार्थी आणि नवीन परिसर, सगळेच अपरिचित होते. त्यामुळे सगळेच कॉलेजचं निरीक्षण करीत होते. त्या दिवशी कॉलेज हे उत्साहाने भरून गेले होते आणि सगळीकडे आनंदमय वातावरण होतं. त्या तिघी मात्र एका कोपऱ्यात कवाचं झालं उभा राहिलेल्या होत्या. कदाचित मी कॉलेजला यायच्या आधीपासूनच त्या तिथे उभ्या असतील. मी एक लेक्चर पूर्ण करून खाण्यासाठी कॅन्टीनकडे गेलो. त्या तिघी मात्र तिथेच उभा होत्या. मला जोराची भूक लागली त्यामुळे मी लवकरात कॅन्टीनवर गेलो आणि काहीतरी पोटात ढकललं. कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मला फारच भूक लागली होती. तिथं गेल्यानंतर मला वाटलं की आज वडा सांबर मला नक्की मिळेल कॅन्टीनवरती. पण इडली आणि सांबर खाण्यासाठी कॅन्टीनवरती खूपच मला उशीर होणार होता. कारण तिथला वडा खाण्यासाठी भली मोठी रांग लागली होती. त्यामुळे आता मी सुद्धा वडा सांबर खाण्यासाठी एका रांगेमध्ये उभा राहिलो. अर्ध्या तासानंतर माझा नंबर आला आणि तिथे कोपऱ्यात 3 मुली उभा राहिलेल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी आली. तिने पैसे पण दिले आणि एक प्लेट घेऊन तिथून पळून गेली. मी तिला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने माझा आवाज कानामागे टाकला. मला आता तिचा खूपच राग आलता. कारण ज्या वडा सांबरसाठी मी माझा अर्धा तास इथे घातला आणि एक लेक्चरसुद्धा सोडलं, ती कुठली कोण मुलगी आहे? मी एवढ्या वेळ इथं थांबलो, वाट पाहिली आणि ऐन वेळेला ती माझी प्लेट घेऊन पळून गेली. आता मी सुद्धा तिचा पाठलाग करणार. मी त्या मुलीला विचारलं, माझी वडा सांबरची प्लेट का आणली? त्यावेळेला ती मुलगी माझ्याशी खूपच भांडायला लागली आणि मी सुद्धा तिच्याशी भांडायला लागलो. माझा काही दोष नसताना सुद्धा मी जीवनामध्ये खूपच गमावलं आहे. मी माझ्या आईला सुद्धा गमावलं आहे. कारण घरातल्या काही वादामुळे आता माझ्याकडे आई राहिली ना बाबा राहिले. त्यामुळे माझं जीवन हे पक्क नरकासारखं झालतं. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा.